गुड मॉर्निंग मंडळी, तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। आज सकाळी सकाळी पावसाने सुट्टी घेतली होती म्हणून फ्रेश वाटत होतं, कारण सकाळी 6:30ला मुले शाळेत जातात आणि पाऊस असला तर खूप चिडचिड होते। मग काय, पटकन उरकलं, शाळेत जायचं होतं मुलांना घेऊन, चहा ठेवला, चहा घेतला की दिवसाचं काम कसं फटाफट होतं। माझं तर डोकं बंद पडतं चहा नसेल तर। सकाळी एकदा चहा घेतला की मूड कसा फ्रेश राहतो। दिवसभर जर जेवायला नाही दिलं ना तरी चालेल, मला तर चहाशिवाय अजिबात जमत नाही। मुलांना शाळेत सोडून आले, आहोंना तर आज लेट जायचं होतं, मग आल्यावर भाजी चपाती बनवली। बारक्याला सकाळी शेपूची भाजी आणि चपाती बनवून दिली होती। त्याचा खूप नखरे असतात, त्याच्या आवडीची जर भाजी असेल तरच तो डब्बा नेणार, नाही तर डब्बा नेत नाही। त्याला सकाळी शेपूची भाजी बनवून दिली होती। आहोंना तर शेपूची भाजी अजिबात आवडत नाही, मग त्यांना मेथीची भाजी बनवून दिली। प्रत्येकाची वेगवेगळी फरमाईश असते, जो करतो त्याचं काही नसतं। मला तर मेथी पण आवडते आणि शेपू पण आवडते, मग काय दोन्हींवर दणका मारायचा, बरोबर ना। आपल्याला कोण चोचले पुरवणार। दोन्ही पण बनवलं। अहो आज लेट जाणार होते, त्याच्यामुळे टंगळमंगळ चालली होती। मुले सकाळी 6:30ला एकदा गेली की दिवसभर कसं काम पटकन उरकून होतं। मुले 1 वाजता आली की मग माझं काम काहीच होत नाही आणि व्हिडिओसुद्धा काढून देत नाही। ते एकदा शाळेत गेले की कामं पटापट उरकून मग मी व्हिडिओ काढत असते। मित्रांनो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताना हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा, म्हणजे मलाही कळेल माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात ते। आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मला खूप आवडेल। आणि तुमच्या सपोर्टमुळेच मी पुढे जाणार आहे, त्याच्यामुळे मला तुमची खरंच खूप गरज आहे। तर माझ्या व्हिडिओला लाईक करत जा। तर चला, या सकाळी सकाळी सगळ्यांनी नाश्ता करायला। नाश्ता केला की मग कामाला सुरुवात करायची फटाफट। एकदा काम झालं आणि मुले आली की त्यांचा कितीही गोंधळ असू दे, मग काही टेन्शन नाही, नाहीतर ते लोक मला व्हिडिओ काढून देत नाही। भाजी तर खूप छान झाली होती। तर चला, बाय बाय।